जालन्यामध्ये जाणार आहोत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडे। नितेश, मतदारांनी आता रांगा लावलेल्या आहेत मतदान केंद्राबाहेर। जालन्यामध्ये काय सध्या चित्र पाहायला मिळते? नक्कीच श्वेता, कारण आपण पाहिलं सुरुवातीला मात्र गर्दी कमी होती, कारण थंडीचा जो ओघ आहे तो थोडा जास्त आहे, थंडीचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळं गर्दी जी होती ती कमी पाहायला मिळत होती। मात्र आता आपण मतदान केंद्रावरती चित्र जर बघितलं तर या ठिकाणी अत्यंत मतदारांचे ओघ जे आहे ते आता या ठिकाणी लागलेले आहे। तो तुम्हाला अंबडच्या एका मतदान केंद्रावरचं चित्र दाखवतो। या ठिकाणी जिल्हा परिषद वोटिंग स्कूल आहे आणि या ठिकाणी आता मतदान जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करण्यासाठी गर्दी करताना या ठिकाणी रांगा लागण्यास सुरुवात झालेली आहे आणि अंबड आणि भोकरदन मध्ये सुद्धा असंच चित्र आहे। भोकरदन मध्ये म्हणजे महत्वाची घडामोड घडलेली आहे। भोकरदनच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये जे क्रमांक 8 आहे त्या ठिकाणी मतदान यंत्र जे आहे तो सुरुवातीला बिघडलं होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणचे मतदान आहे ते उशिरा सुरू झालेलं आहे। 15 ते 20 मिनिट उशिरा सुरू झाला आणि त्यामुळे मतदारांच्या थोडा गदारोळ आपल्याला भोकरदनच्या मतदान क्रमांक 8 वर पाहायला मिळाला। मात्र जिल्ह्यातील इतर ठिकाणी अंबड, परतूर आणि भोकरदनमध्ये इतर कुठलीच गदारोळ नाहीये। शांततेत मतदान सुरू आहे, मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत। आज मतदान होत निश्चित। असलं तरी किती प्रमाणात हे मतदान होतं आणि त्यानंतर उद्या निकाल काय असतो याकडे सर्वांचं लक्ष असेल। अगदी त्यामुळे आज मतपेटीमध्ये या सर्व उमेदवारांचं भवितव्य हे बंद होणार आहे। मतदार राजाचा कौल नेमका कुणाला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।